हाय, हॅलो, नमस्कार. वेलकम टू माय चॅनल techd.com. माझं नाव दिव्या, तुमची फ्रेंड ॲडवायझर. करिअरचा विचार करत आहात? काय करू ते समजत नाहीये? सगळ्या करिअरमध्ये कॉम्पिटिशन वाढल्यासारखे दिसत आहे. जिथे ऑप्शन्स कमी आहेत? डोंट वरी, हिअर इज अ सोल्युशन. मी तुमच्यासाठी एका अशा फील्डची इन्फॉर्मेशन घेऊन आली आहे, ते तुमचं फ्युचर सिक्युअर करण्यासाठी मदत करेल. आता तुम्ही विचार करत असाल, असं कोणतं करिअर ऑप्शन आहे? ते म्हणजे नर्सिंग. चला तर व्हिडिओ सुरू करूया. नर्सिंगबद्दल माहिती देण्यासाठी 5 पॉइंट्स. 1. कोर्स अँड डिग्री इन नर्सिंग. 2. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर नर्सिंग. 3. ॲडमिशन प्रोसेस ऑफ नर्सिंग. 4. फीज फॉर ॲडमिशन. 5. जॉब अवेलेबल फॉर नर्स. 1. कोर्स अँड डिग्री इन नर्सिंग. ब्रांचेस ऑफ नर्सिंगमध्ये मेनली 3 ब्रांचेस पडतात. 1. BSc नर्सिंग. BSc नर्सिंग ही एक डिग्री आहे, तिचा कालावधी 4 वर्षाचा असतो. 2. GNM नर्सिंग. GNM नर्सिंग ही 3 वर्षाची आहे. 3. ANM नर्सिंग. हा कोर्स 2 वर्षाचा आहे. यानंतर पण नर्सिंगमध्ये भरपूर कोर्सेस आणि डिग्रीचा समावेश होतो. या 3 डिग्री आणि कोर्सेस नर्सिंगमध्ये आहेत. डिग्री आणि कोर्सेस पूर्ण एक्सप्लेन करायचा म्हटल्यावर आपल्याला एक पूर्ण व्हिडिओ बनवावा लागेल. त्यासाठी कमेंट्स करा. त्याआधी फक्त नर्सिंगचे स्टार्टिंगचे हे 3 कोर्सेस महत्त्वाचे आहेत. 2. एलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉर नर्सिंग. नर्सिंगच्या प्रत्येक कोर्ससाठी तुम्हाला 12th पास असणे गरजेचे आहे. BSc नर्सिंगसाठी तुम्हाला 12th सायन्स विथ PCB ग्रुप पास होणं आवश्यक आहे. मागच्या काळामध्ये BSc नर्सिंगसाठी नीट हा ऑप्शन होता, पण हा रोल चेंज करून आता नर्सिंगसाठी CET लागू केली आहे. ANM आणि GNMसाठी तिन्ही फील्डमधून म्हणजे सायन्स, कॉमर्स, आर्ट्सचे स्टुडंट घेतले जातात. परंतु शहरानुसार यामध्ये फरक जाणवतो. 3. ॲडमिशन प्रोसेस ऑफ नर्सिंग. 12वी नंतर तुम्ही नर्सिंगची CET देणे आवश्यक आहे. त्यानंतर तुमचे रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे व त्यानंतर कॅप राऊंडमध्ये तुमची नोंदणी झाली तर तुम्हाला चांगल्या कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन मिळते. जर कॅप राऊंडमध्ये सिलेक्शन झाले नाही तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्सला, प्रायव्हेट कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता. 4. ॲडमिशन फीज फॉर नर्सिंग. ॲडमिशन फीस ही त्या कॅन्डिडेटवर डिपेंड आहे. जर तुम्हाला 12वीमध्ये चांगले मार्क असतील आणि CETमध्ये पण चांगले मार्क असतील, कॅप राऊंडमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तुम्हाला मिनिमम अशी फीस बसते. ही फीस 15 ते 20,000 किंवा 35,000 ज्या त्या शहरानुसार असते. जर तुमचा नंबर नाही लागत तर तुम्हाला कास्टमधील विद्यार्थ्यांसाठी, GNNसाठी 15 ते 25,000 यामध्ये फीस बसते. ओपन कॅन्डिडेट विद्यार्थ्यांसाठी ही फीस 60 ते 1 लाख रुपयांपर्यंत असते. इथे पण विभागानुसार फरक पडतो आणि पुरुष आणि स्त्री यामध्ये पण फरक पडतो. 5. जॉब्स अवेलेबल फॉर नर्स. नर्सिंगसाठी जॉब्स प्रथमतः प्रायव्हेट हॉस्पिटल्स जास्त प्रमाणात अवेलेबल असतात. गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये जसे उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय, महानगरपालिका या सर्व ठिकाणी चांगल्या पगाराचे जॉब असतात. त्यासाठी गव्हर्नमेंटची एक्झाम पास करावी लागते. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जॉब करण्यासाठी तुम्हाला MMC रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. व्यवसायाची संधी या फील्डमध्ये खूप जास्त आहे. आय होप तुम्हाला हे 5 पॉइंट चांगले व्यवस्थित लक्षात आले असतील. जर या 5 पॉइंटची अजून माहिती पाहिजे असेल तर कमेंट करा. मी नक्कीच या 5 पॉइंटवर इन डिटेल व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेल. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. या व्हिडिओमधून थोडीशी माहिती जरी तुम्हाला मिळाली असेल तर प्लीज लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीच्या ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा. काही नर्सिंगबद्दल माहिती पाहिजे असेल तर प्लीज कमेंट करा. नंतर भेटूया अशाच इंटरेस्टिंग आणि